वेगवेगळ्या पक्षाच्या सगळ्या महिला लोकप्रतिनिधी, सगळा सकाळ परिवार, भगिनी आणि बंधूंनो, मी सकाळ परिवाराला मनापासून धन्यवाद देतो. योग्य वेळी एक योग्य प्रश्न सकाळ परिवाराने हातामध्ये घेतलाय. खरं तर राज्यामध्ये कधी नैसर्गिक आपत्ती येते, कधी भूकंप, तर कधी पूर किंवा कोणताही एखादा महत्त्वपूर्ण प्रश्न निर्माण होतो. त्यापर्यंत नेहमीच सकाळची एक परंपरा राहिलेली आहे. तटस्थतेची भूमिका घेण्यापेक्षा सक्रिय होऊन आपली जबाबदारी सकाळी नेहमीच पार पाडलेली आहे. आज देशामध्ये ज्या एका महत्त्वाच्या प्रश्नाची दिल्लीपासून गल्लीपर्यंत चर्चा सुरू आहे, तोही प्रश्न एका सामाजिक बांधिलकीच्या भावनेतनं आज अभिजित पवार साहेबांनी आणि सगळ्या सकाळ परिवाराने एक ऐरणीवरचा प्रश्न म्हणून हातामध्ये घेतलाय. आणि त्यामध्ये लोकांनी निवडून दिलेल्या तसंच वेगवेगळ्या पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सक्रिय भगिनींचं या बाबतीतलं मत जाणून घेण्याचा सुद्धा हा उपक्रम आहे. ज्या व्यवस्थेमध्ये त्रुटी आहेत त्या भविष्यामध्ये कशा दूर करता येतील हे लोक शिक्षण करणारा, लोकांच्या जाणीव जागृती निर्माण करणारा हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे असं मी मानतो. आणि या उपक्रमामध्ये आम्हालाही सहभागी करून घेतल्याबद्दल मी सगळ्या सकाळ परिवाराला सुरुवातीलाच मनापासून धन्यवाद देतो. खरं तर मी फार पाठीमागे जात नाही, पण आपल्या समाज व्यवस्थेमध्ये काही काळ अत्यंत चांगला, तर महिलांच्या बाबतीमध्ये काही काळ अत्यंत वाईट आणि काही काळ हा संक्रमणाचा येऊन गेलाय. एक काळ होता शिक्षणासारखं महत्त्वाची देवता म्हणून पिढ्यानपिढ्या सरस्वतीची पूजा केली गेली, शिक्षणाची देवता मानली गेली. संपत्तीची देवता लक्ष्मी होती आणि शक्तीची देवता दुर्गा माता होती. ही जी प्रतीक आहेत शक्तीचं, विद्येचं, संपत्तीचं, हे त्या काळामध्ये सुद्धा देवींना दिलं गेलं. ज्ञान घेण्याचा, ज्ञान देण्याचा, पुराणाचा अभ्यास करण्याचा अधिकार हा प्रदीर्घ काळ आपल्या व्यवस्थेने मान्य केला होता. पण मनुस्मृती आली, स्त्रियांना स्वातंत्र्य नाही, समाजातल्या एका वर्गाला पशुपेक्षा हीन स्थान आणि त्याच्याही पेक्षा खालचं स्थान हे स्त्रियांना दिलं गेलं. लहान असताना आईवडील रक्षण करतील, मोठी झाल्यावर पती संरक्षण करेल आणि वृद्ध झाल्यानंतर मुलगा संरक्षण आणि संगोपन करील, अशी नेहमीच पुरुषावर अवलंबून असणारी अशी एक प्रतिमा तयार केली गेली. शिक्षणाचे अधिकार नाकारले गेले. राज्यव्यवस्थेत सोडाच, पण कुटुंब व्यवस्थेमध्ये सुद्धा
दुय्यम स्थान दिलं गेलं. सतीसारख्या अनिष्ट प्रथा सुरू झाल्या आणि प्रदीर्घ काळ महात्मा ज्योतिबा फुल्यांच्यापासून, सावित्रीबाईंच्यापासून, राजाराम मोहन राय यांच्यापासून प्रदीर्घ काळ अनिष्ट प्रथांच्या विरोधात समाज प्रबोधन, स्त्रियांचं शिक्षण, आरक्षण आणि संरक्षण याच्यावर चर्चा आणि काम होतच राहिले. सामाजिक परिवर्तनाची क्रांती होते हे अर्धसत्य आहे, पण सामाजिक परिवर्तनाची उत्क्रांती होते असं अनेक समाज परिवर्तनाच्या बाबतीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. एकेकाळी स्त्रिया शिकल्या पाहिजेत हा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विचार क्रांतिकारक होता. स्त्रियांना राजकारणामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे, महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबांनी ते पहिल्यांदा दिलं. हा निर्णय सुद्धा राजकारणामध्ये संधी देणारा क्रांतिकारक निर्णय होता. आज शिक्षण, आरक्षण याबरोबरच एका संरक्षणासारख्या महत्त्वपूर्ण प्रश्नावर देशभरामध्ये चर्चा सुरू असताना सकाळ परिवाराने मात्र स्त्रियांची प्रतिष्ठा या सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी जाण्याचा एक स्तुत्य उपक्रम आज इथं सुरू केला आहे. आता प्रतिष्ठा याच्या व्याख्येपासून प्रतिष्ठा कुठं, कुठल्या स्तरावर, इथपासून ती कशी कशी निर्माण होईल याचा विचार सकाळ परिवाराला अभिप्रेत असेल असं मी मानतो. आज आपली एकंदरीत समाजव्यवस्था बघितली. मी प्रदीर्घ काळ या राज्याचा गृहमंत्री असलो. खूप चांगले कायदे संसदेने आणि विधानसभेने केलेत हे गृहीत धरलं तरी सुद्धा एक उघड सत्य मान्य करताना मी कंजूशी करणार नाही किंवा चुकीचं चित्र सुद्धा रंगवणार नाही. आजही महाराष्ट्रामध्ये काही गाव आहेत, हे कबूलच करावं लागेल, तक्रार करायला लोक पुढे येत नाहीत. अजूनही प्रथा बदलल्या नाहीत. अजूनही काही वर्गाला मंदिरामध्ये प्रवेश नाही. हे शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये नाईलाजानं का होईना मान्य करावं लागतं. प्रतिष्ठा कशा कशावर अवलंबून आहे. आज एका धर्मातला आहे आणि दुसरा वेगळ्या धर्मातला आहे. शिक्षण सारखं आहे, उत्पन्न सारखी आहेत. दोघांची प्रतिष्ठा सारखी आहे का आपल्या व्यवस्थेमध्ये? याचं उत्तर 10 ते 15% लोक होय म्हणून देतील, पण 85% लोकांना नाही म्हणूनच द्यावं लागेल. एका धर्मामध्ये जर एक वरच्या जातीचा असेल, दुसरा खालच्या जातीचा असेल, तर दोघांची प्रतिष्ठा सारखी आहे का? याचं उत्तर काही जण होय म्हणून देतील, पण खरं उत्तर काय याचाही विचार करण्यासारखी परिस्थिती आज निश्चितपणाने आहे. प्रतिष्ठा आज एकाच कुटुंबामध्ये 3 मुलं असतील, 2 चांगली संपत्ती मिळवत आहेत, चांगल्या प्रतिष्ठेच्या नोकऱ्या करतायत, आणि एक बेकार आहे, कुठलं काम नाही. घरामध्ये सुद्धा तिन्हीही त्या कुटुंबातली मुलं असतील, तर तिघांची प्रतिष्ठा सारखी आहे का? याचंही उत्तर, त्या कुटुंबातलीच मुलं असली त्याचं उत्तर सुद्धा मी द्यायची आवश्यकता नाही. आपण सगळे मिळून आत्मचिंतन करू शकतो.